करणाऱ्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे। आजच्या दिवसातील अजूनही बरेचसे सामने होणे बाकी असल्या कारणाने वेळ दौडू नका, विनंती असेल खेळाडूंना, तसेच पंचांना पण विनंती आहे, आपण हा सामना लगेचच सुरू करून घ्यायचा आहे। कि जल्द से जल्द सामना शुरू किया जाए। मराठा वॉरियर्स संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र आमंत्रित केले ते दत्तकृपा स्पर्धा संघाला। पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय, मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र झेल काही होऊ शकला नाही, सुंदररित्या चेंडू अडवला जातोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव संपादन केली जातील। सांघिक हे खातं खोललं जातंय ते पहिल्या चेंडूवर अब्रार यांच्या बॅट मधून सुंदर असा फटका, मात्र या फटक्यावर एकच धाव निघून जाईल। आता मात्र स्ट्राइक एंडला दिसेल तो एक आक्रमक फलंदाज प्रणिल सावंत असेल। प्रणिलच्या बॅट मध्ये ही क्षमता आहे चौकार आणि षटकार खेळण्याची, मात्र या क्षमतेचा वापर या मैदानावर होणे गरजेचं असेल। पाहायचंय तर त्याच तोडीचा तोड गोलंदाज बाळा मडगावकर हा गोलंदाजी मार्गवर आपल्याला दिसेल। पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय ना, मात्र एक धाव घेऊन जाईल। एका धावेने धावफलक मात्र हलता ठेवला जातोय, पोहोचतोय तो 2 या धावसंख्येवर। थोडीशी सावध सुरुवात, संतगतीची ही सुरुवात, चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूला मोठे फटके मारायचे असं काहीच पवित्र मात्र आजमावतोय तो प्रणिल सावंत नामक फलंदाज। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला दिसेल तो अब्रार नामक हा आक्रमक एक फलंदाज। अब्रारच्या बॅट मध्ये सुद्धा क्षमता आहे। आता मात्र फटका मारायचा होता, मात्र बॅटची यंत्रणी कट घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। चेंडू हा घोषित क्षेत्रात जातोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय। या एका धावेने धावफलक मात्र पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवर। थोडीशी सावध सुरुवात ही पाहायला मिळते। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जोरकस फटके मारायचे, चौकार षटकार खेळायचे, मात्र इथे उलट चित्र पाहायला मिळते। गोलंदाज मात्र इथे वर चढ चढताना आपल्याला दिसतोय। आता मात्र प्रणितच्या बॅट मधून सुंदररित्या फटका हा लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळते। चेंडू फरार, 1 बाउन्स, सीमारेषा पार, एक खणखणीत चौकार, बँडेड चौकार। तो 7 या धावसंख्येवर। सुंदर सुरुवात, मी म्हटल्याप्रमाणे की पॉवर प्लेचा फायदा हा उठवता आला फलंदाजाला, मात्र त्याच प्रकारची फलंदाजी ही प्रणित नामक या पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो बाळा मडगावकर। पहिल्या 4 चेंडूचा मात्र खेळ समाप्त होतोय, 2 चेंडू मात्र असतील बाकी। मात्र आताचा चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर। पंच ऋषिकेश कारवडेकर दोन्ही हात समांतर करून सांगतात अतिरिक्त चेंडू फेकला जाईल। एक स्क्वेअर चेंडूची गणना ही स्कोरबोर्ड वर आखली जाईल आणि एक धाव मात्र ही प्रतिस्पर्धी संघाला मिळेल। धावसंख्या होते ती 8 धावा। पुन्हा एकदा एक फटका लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळतोय। चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक घेतोय, अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एक सहजरित्या धावी पूर्ण केली जातील। एका धावेने धावफलक मात्र हलता ठेवला जातोय, पोहोचतोय तो 9 या धावसंख्येवर। सुंदर सुरुवात ही फलंदाजी पाहायला मिळते ती प्रणित आणि अब्रार यांच्या माध्यमातून। तेवढीच सुंदर गोलंदाजी ही बाळा मडगावकर यांची या षटकामध्ये ना फक्त एक चौकार हा निघतोय प्रणित याच्या बॅट म्हणून। आता मात्र मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका,
चेंडू फरार, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 4-4-4 या 4 धावेने संगीत धावफलक मात्र धन्यवाद बाबूराव सर. जय से बीच मैदान के भीतर चौथा मुकाबला मैदान के भीतर दिखाई देता हुआ. एक तरफ अगर बात की जाए तो मराठा वॉरियर्स, तो दूसरी तरफ चौदह रन स्कोर कार्ड के ऊपर लगभग आगे बल्ले से खेलने की कोशिश मेकर स्क्रीन के ऊपर फील्डर दिखाई देते हुए यूट्यूब लाइव के माध्यम से पांडवा चषक 2025 जो कि इस मैदान के भीतर दिखाई देता हुआ. बाबू सावंत मित्र मंडल वैसे विजय जिमखाना ग्रुप पांडवा चषक 2025 इस बार लो फुल टच गेंद, फायदा उठाने में नाकामयाब रहे. गेंद चली मेडन, रन चलाने की कोशिश, स्ट्राइक एंड वाले बल्लेबाज ने वापस भेज दिया इब्राहिम को. स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 15 रन स्कोर कार्ड के ऊपर. दूसरा ओवर जो कि प्रगति पथ के ऊपर सलामी जोड़ी मैदान के भीतर. इस बार लगभग अंपायर की तरफ से शाहरुख खान की स्टाइल टाइटैनिक का याद कर देने वाला इशारा. कुल मिलाकर 2 रन, डिक्लेयर का 1 रन मिलेगा. 1 रन इन 2 रनों के साथ स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. 3 गेंदें की हुई समाप्त. सॉरी 18 रन स्कोर कार्ड के ऊपर. इसी बीच खड़ी हुई गेंद, फील्डर नीचे, कोई गलती नहीं. काउ कॉर्नर की एरिया में कौस्तुभ जो कि दिखाई देते हुए मेगा स्क्रीन के ऊपर पहले विकेट का होता हुआ पतन. सलामी के लिए आए थे बल्लेबाज प्रणीत जो कि डगआउट की दिशा में, और नया बल्लेबाज जर्सी नंबर 77 उमेश मैदान के भीतर. उमेश
ब्राह्म की जगह लेने के लिए अडबल्ले से खेला, इस बार लगभग गेंद चली सीमा रेखा पर 6 रनों के लिए। घटना देख, तमाशा देख, वाला शॉट दिखाई देता हुआ जो कि बल्लेबाज गौरेश के इस बार लगभग लाजवाब गेंद 1-13 1 मेरा बताते हुए खुद का स्वागत किया था छक्के के साथ। और अगली गेंद मेडन 24 रन स्कोर कार्ड के ऊपर बची हुई 2 गेंद है। डेड बॉल का इशारा। अंकुश दो की गेंदबाजी मोर्चे पर पिछले 2 मुकाबले से बहुत हावी रहा है। हल्के हाथों से खेला, लगभग गेंद रोटेट होती हुई राजा अफरीदी का नजारा। 1 रन तेजी से 1 ही रन पर संतुष्ट। 1 रन के साथ स्कोर कार्ड 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदें हो चुकी है समाप्त, 5 सीमित 1 गेंद का खेल बाकी और इस इनिंग की 7 गेंदें अभी तक बाकी। तीसरी ओवर की आखिरी गेंद पटकी हुई गेंद बैकफुट कर आके गेंद पॉइंट की तरफ धकेलने की कोशिश रही। गेंद चली भिंती गेंद की समाप्ति। लगभग अगर बात की जाए तो 18 गेंदों की समाप्ति के बाद मतलब 3 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक 2 विकेट के नुकसान पर 25 रन दिखाई देते हुए 2 विकेट गिर चुके हैं जो कि दोनों ओपनर बैट्समैन, दोनों ओपनर बल्लेबाज, एक तरफ अबरार और दूसरी तरफ प्रणीत जो कि डगआउट की ओर दिखाई दिए। उमेश और गौरव की अभी भी जोड़ी मैदान के भीतर दिखाई देते हुए भाड़वा चषक 2025 का चौथा मुकाबला मैदान के भीतर दिखाई देता हुआ। और इस बीच ये पूरा लीग यूट्यूब लाइव के माध्यम से हमको दिखाई देती हुई और चमचमाती हुई ट्रॉफी भी दिखाई देते हुए। गेंदबाजी मोर्चे पर इस इनिंग की आखिरी ओवर लगभग दिखाई देते हुए गेंदबाज बाबल जो कि गेंदबाजी मोर्चे पर कप्तान ने जिम्मेदारी दी है बाबल के ऊपर। क्या इस जिम्मेदारी को ओह लाजवाब गेंद, पहली गेंद मेडन के साथ ओवर की है शुरुआत। भिंती गेंद की हुई समाप्ति। पहली गेंद डॉट गेंद। 3.1 ओवर का खेल समाप्त। इस बार फिर से एक बार लगभग गेंद हवा में, फील्डर नीचे, सेफ हैंड, कोई गलती नहीं। खाऊ कॉर्नर रीजन में लाजवाब कैच लपकते हुए कौस्तुभ जो कि मेगा स्क्रीन के ऊपर तीसरे विकेट का होता हुआ पतन। गौरव जो कि डकआउट की ओर ढीस है। तेरे सारे प्रेक्षकों को बताता हूँ मुकाबला जो कि मराठा ऑडियंस और दत्त कृपा स्पार्टन के बीच मुकाबला इस बार फिर से एक बार एक हाथ में कैच लपकने की कोशिश। लगभग गेंद हाथ में चिपक गई थी पर हल्की से हाथ से छूट गई और गेंद इस बार लगभग गेंद हवा में दिखाई देते हुए फिर से एक बार वही फील्डर, वही विजन और वही शॉट चले। बल्लेबाज
उमेश अंडागाव डीज. इसी साल चेन्नई का पहला मुकाबला जो कि मुंबई बनाम था, वहां सूर्य कुमार यादव को भी लाजवाब स्टंपिंग के बदौलत आउट किया था। वैसे यहाँ पर स्टंपिंग दिखाई देते हुए लाजवाब विकेट कीपिंग का नजारा। आगे आकर मारने का प्रयास, फिर से एक बार लाजवाब गेंदबाजी का नजारा और उससे बेहतर स्टंपिंग का नजारा। इस दिन की, इस लीग की दूसरी हैट्रिक जो कि दिखाई देते हुए, पहली हैट्रिक ली थी जो कि लेग अंपायर गुरु पेडनेकर और दूसरी हैट्रिक बबल के गेंदबाजी में। कुल मिलाकर इस ओवर में 4 विकेट और सिर्फ 1 रन। वैसे ही हुआ था, एक तरफ थी दत्त कृपा पाडवा चषक 2025 आणि या 2025 या स्पर्धेसाठी आम्हाला मुख्य असं सहकार्य म्हणजे प्रमुख प्रायोजक म्हणून लावलेत या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र, कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब, त्याचबरोबर या शहराचे माजी नगरसेवक सन्मान्य खेमराज उर्फ बाबू कुडतडकर, महिला जिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग ॲडव्होकेट सौ नीता सावंत कविटकर मॅडम, अखिल महाराष्ट्राचे अखिल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सीतारामजी गावडे सर, युवा सामाजिक कार्यकर्ते राजू खान सर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ वकील आणि नेहमीच क्रिकेट स्पर्धाला ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं ते आमचे ॲडव्होकेट अनिल निरवडेकर सर, त्याचबरोबर या सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य नासिरजी शेख, त्याचप्रमाणे सुधीरजी आडिवरेकर, त्याचप्रमाणे प्रतीक स्पोर्ट्स अशा व्ही नेटवर्कचे विजय सावंत, त्याचप्रमाणे पप्पू शेख यांचं बहुमूल्य असं या ठिकाणी सहकार्य, त्यांच्या समवेत अमय प्रभू तेंडुलकर देखील आहेत, त्यांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी पाडवा चषक 2025 या स्पर्धेसाठी लाभलं आहे। सर्वांचं ज्याने ज्याने या ठिकाणी हे प्रायोजकत्व स्वीकारलं, ज्याने ज्याने ही आर्थिक हातभार लावला त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर हॉटेल चंदूभुवन यांचं देखील मोलाचं सहकार्य ही स्पर्धा आयोजित करण्यामागे या ठिकाणी आम्हाला मंडळाला आलेलं आहे। त्याचप्रमाणे संतोष दळवी, राजू भालेकर, हॉटेल विश्रांती, बांदेकर्स हॉटेल बांदेकर्स, त्याचप्रमाणे
आपण बघतोय जी बॅनर वरती सगळ्यांची नावं आहेत ते सर्वजण ज्याने ज्याने हस्ते परहस्ते या स्पर्धेला बहुमूल्य असं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार। ओवेश शहा याने देखील बहुमूल्य असं सहकार्य केलेलं आहे। आणि शेवटचे जे नॉकआउट फेरीचे सामने जे आहेत त्या नॉकआउट फेरीच्या सामन्याला म्हणजे 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा 3 सामन्यांसाठी जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरेल त्यास ओवेश शहा यांच्याकडनं आकर्षक टी शर्ट हे प्रदान केलं जाणार आहे। सुंदर स्पर्धा जी अथक परिश्रमातून या ठिकाणी संकल्पनेतून या ठिकाणी प्रत्ययाला येते ते आमचे बाबू सावंत इरफान शेख जिनको हम जानते हैं पहचानते गुरु पेडणेकर आणि सागर खटावकर यांच्या अथक मेहनतीतून ही स्पर्धा आपल्या समोर मूर्त स्वरूपात या ठिकाणी होते। त्याचबरोबर बबलू खंदारे अक्षय खंदारे आणि त्यांचे सगळे सहकारी अमित सावंत सचिन केसरकर सचिन इंगळे बऱ्याच जणांच्या मोलाचं सहकार्य ही स्पर्धा सचिन उर्फ पिंट्या गावडे आहे। चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते। पहिला चेंडू ड्राईव्हचा फटका कव्हरच्या क्षेत्रामधून समीरनं टोलावलाय। पहिली धाव पूर्ण होते। दुसरा धावाचा प्रयत्न हानाची परिस्थिती दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही अरुण लठ्ठेचा। समीर मात्र ही दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये वेगानं त्यानं आपलं क्रीज सोडलं होतं। पंचांकडे त्या ठिकाणी पुन्हा एकदा अपील होत आहे की कोणता फलंदाज असेल धावबाद याच्यावरती विचार विमर्श केला जाईल। बघूया पंच काय निर्णय देतील। फलंदाज एक तर बाद होणारच आहे हे एवढं निश्चित आहे परंतु तो कोणता फलंदाज असेल यावरती एकंदरीत रिव्ह्यू मागितला जातोय। तिसरे पंच एकंदरीत या ठिकाणी आपल्याला पाहतोय। थर्ड अंपायर टू डायरेक्टर इट्स अंपायर रिव्ह्यू फॉर द रन आउट। I check with the front foot. It's a fair delivery. Let's check with the ultra edge, please. One frame ahead, one frame. तुला कळत नाही पंच ऋषिकेश कारोडेकर आपला जो निर्णय असेल तो कायम ठेवायचा आहे। अरुण लट्टे दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये मैदानाबाहेर परततोय रनआउटच्या स्वरूपामध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये। पहिला गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलाय। संघाची धावसंख्या आमचे गुणलेखक इरफानजी शेख आम्हाला सांगतायत 1 धावा एका गड्याच्या मोबदल्यात।
विजयाचं लक्ष्य इरफान किती आहे 27 धावा काढायच्या आहेत आणि एका धाव्यावर एक गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती मराठा वॉरियर संघाबद्दल जर बोलायचं झालं तर पहिल्या सामन्यात देखील याच मराठा वॉरियर संघानं प्रतिस्पर्धी संघाला 29 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं आणि या 29 धावांचा लक्ष्याचा यशस्वी रीतीने बचाव केला होता। त्यामुळे मी म्हणेन गोलंदाजी ही ज्यांचं बलस्थान तो हो संघ मराठा वॉरियर्स आपल्याला या सामन्यामध्ये खेळताना दिसतोय। 27 सारख्या धावसंख्येला झगडावं लागेल दत्तकृपा स्पार्टन संघाला या धावा जमवताना। प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागेल। पुढच्या प्रयत्नात अजून एक धावबादची संधी, परंतु वेवर थ्रो, खराब थ्रो, ज्या थ्रोची आवश्यकता नव्हती तो आवश्यक नसलेला थ्रो एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षकाचं नाव मला वाटतं नेत्रंधुरी, त्याच्याकडनं केलेला अनावश्यक थ्रो आणि त्याच्या मोबदल्यात मिळालेली अवांतरची एक धाव आणि या एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या 2 वर एका गड्याच्या मोबदल्यात एकंदरीत 27 धावांचा पाठलाग हा सुरू आहे दत्तप्रसाद स्पार्टन संघाकडून। स्ट्राइक एंडला समीर पुन्हा एकदा सज्ज झालाय, सामना करेल। अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थात गौरेश नावाचा अतिशय वेगवान पद्धतीची गोलंदाजी, गौरेशचे अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, ड्राईव्ह केला होता बॅटची बाहेरची कडा, चेंडूचा प्रवास आपण बघतोय घोषितच्या स्वरूपातली एका धावेसाठी। खेळ संपलाय, आमचे गुणलेखक इरफानजी शेख सांगतायत किती बॉल 4 चेंडूंचा पहिल्या षटकातला आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक गडी बाद 3 अशी एकंदरीत धावसंख्या 27 धावांचा पाठलाग करतेवेळी ही धाव फलकावरती लावली आहे ती दत्तप्रसाद स्पार्टन संघानं, ती अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय मराठा वॉरियर्स संघासमोर। छोटा बिट्टू देखील या सामन्याचा आनंद घेतोय आमच्या पॅव्हेलियन मधून। पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा कट केलाय, चेंडू चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, निश्चितपणे सीमारेषा पार करेल यात कोणती शंका नाही। पहिला डावातला चौकार नोंदवला जातोय तो बॅट मधून हर्षदचा एक स्वीट साऊंड ऑफ द बॅट त्या ठिकाणी फटका खेळताना आला होता हर्षदचा आणि चेंडू पॉइंट सीमारेषे बाहेर गेलाय 4 धावांसाठी। 4 धावांनी धावसंख्येत मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय, धावसंख्या येऊन पोहोचली 7 वर, एकंदरीत 27 धावांचा पाठलाग करतेवेळी पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावर। पुल करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर सोडून दिला जातोय। बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलंय, पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत, समालोचन कक्षाकडे इशारा केला हा चेंडू स्वर असल्याचा। स्वरच्या स्वरूपात एक अवांतर धावेच्या जोरावरती संघाची धावसंख्या 8 वर 8 धावा एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात 27 धावांचा पाठलाग करतेवेळी दत्तप्रसाद स्पार्टन संघ। पुन्हा एकदा एक स्वेर चेंडू, एक खराब गोलंदाजी म्हणावी लागेल ती अर्थात गोलंदाज गौरेशचे। पंचांचा काहीसा उशिरानं निर्णय आलाय परंतु निर्णय एकंदरीत चोख, त्या ठिकाणी हा चेंडू स्वेर असल्याचा। स्वेरच्या स्वरूपात एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये, धावसंख्या 9 वरती एक चौकार काय करू शकतं हे देखील या ठिकाणी मैदानावरती बघू शकतो आपण। जो गोलंदाज अतिशय उत्तम रीतीने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत होता त्याची लय बिघडवली जाते आणि त्यानंतरचे सलगचे 2 चेंडू तो स्वेर फेकतोय। प्रतिस्पर्धी संघाला 2 अवांतरच्या धावा या ठिकाणी मुफ्त मध्ये तोफ्यामध्ये या ठिकाणी ते बहाल करतोय। पुढच्या प्रयत्नात एक धाव आली आहे, बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा अशी धावसंख्या ही धाव फलकावरती एकंदरीत 27 धावांचा पाठलाग करतेवेळी। आता मात्र 18 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 18 चेंडूत 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। गोलंदाजीच्या मोर्चावरती बघूया कोण गोलंदाज येईल तो गोलंदाजी फेकण्यासाठी। दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय आणि तमाम संख्येनं जे क्रिकेट रसिक आहेत ते सकाळपासून वाट बघतायत की डी महेश कधी गोलंदाजीला येईल, परंतु अजून त्या प्रेक्षकांची अपेक्षा मात्र या ठिकाणी पूर्ण झालेली दिसली नाही आहे।
18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजून 17 धावांची तब्बल आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू इकडे फ्लिक केला जातोय. पंचांचा निर्णय काय येईल याच्यावरती बरचसा अवलंबून असेल. बॅटचा निर्णय, एका धावेचा निर्णय पंचांनी केलाय. 16 धावांची आवश्यकता, 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. समीर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती सज्ज होताना दिसेल. समीर देऊलकर ज्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहे. खरं तर सलामीचा फलंदाज या नात्यानं गेला होता मैदानामध्ये, आता मात्र त्याला दटून फलंदाजी करावी लागेल, शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल जर त्याच्या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. अस्तित्वाची लढाई आहे जर विचार करायला गेला दत्तप्रसाद स्पार्टन संघाचा, कारण या अगोदरचे 2 साखळी फेरीचे सामने ज्या सामन्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे, पराभवाचा सामना करावा लागलाय, तर या स्पर्धेतलं आपलं आव्हान जर त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय मिळवणं हे निश्चित मी म्हणेन कर्मप्राप्त असेल आणि तोच विजय मिळवण्याच्या दृष्टीनं मार्गक्रमण करताना दिसतात या सामन्यामध्ये ते दत्तप्रसाद स्पार्टन संघ. ड्राईव्हचा फटका अगदी त्या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिसतोय. यश त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे. गौरेश दिसतोय, गौरेशकडनं चेंडूला अडवलं जात आहे. परतीची फेक केली जात आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा एका धावेची लहर ही निश्चितपणे संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या 13 वर इरफानजी शेख. काय कमालचं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच वर्षानंतर इरफान देखील स्कोरिंग करताना दिसतोय आम्हाला. औचित्य आहे पाडवा चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेचं. पुल केलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. फक्त एका धावेची नोंद ही धावफलकावरती केली जाईल कारण त्या ठिकाणी आहे घोषित क्षेत्र आणि घोषित क्षेत्रात किती लांब जरी आपण चेंडू टोलावला तर आपल्याला केवळ एका धावेची भर ही संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या येऊन पोहोचली 14. अजून फक्त 13 धावांची आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. अमन आपली बॉटली तुम्ही काय अजूनपर्यंत दिलेली नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघा, एक उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, बराच बाहेर चेंडू होता त्याच्यावरती छेडखानी करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अजून बराच बाहेर गेल्यामुळे पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे इशारा केलाय. हा चेंडू स्क्वेअर असल्याचा स्क्वेअरच्या मोबदल्यात एक अवांतर धाव संघाच्या धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या येऊन पोहोचली 15 वर. अजून आवश्यकता ती 12 धावांची. कट केला जातोय, चेंडू चाललाय पॉइंटला. पहिली धाव घ्यायची न घ्यायची हा प्रयत्न, अखेर शेवटच्या क्षणात धाव न घेण्याचा निर्णय एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. तर दत्तप्रसाद स्पार्टन संघाच्या 2 खेळाडूंकडून. परिणामी बऱ्याच वेळानंतर एका निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती. धावा झाल्यात 15. अजून 12 धावांची आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. पुल केलाय, बॅटची टॉपेज लागली, चेंडू चाललाय घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी. एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती 16 वरती. 11 धावांची केवळ आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. 1 टू गो. किरण पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील पाटील यांचे भाऊ किरण पाटील आणि राहुल शेणई देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासून या स्पर्धेचा ते आस्वाद घेत आहेत. राहुल, आपल्याला विनंती आपण या मान्यवर कक्षामध्ये स्थापना बंद व्हा. 11 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती आदर्श. पुल केलाय पुन्हा एकदा, परंतु यावेळी फक्त एकच धावेची नोंद ही धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ यानंतर राहिलाय आणि या 2 षटकात अजूनही 10 धावांची आवश्यकता हा सामना हा जिंकण्यासाठी. तो अर्थात दत्तप्रसाद स्पार्टन संघाला या स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. यानंतर होणारा सामना बाबू स्पोर्ट विरुद्ध ब्लू स्टार. दोन्ही संघाचे कर्णधार या जरा टॉस साठी संपर्क करा. बाबू स्पोर्ट्स विरुद्ध
ब्लू स्टार यानंतर होणारा सामना 12 चेंडू शिल्लक राहिले 10 धावांची आवश्यकता आहे आणि प्रणित सावंत गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. आजच्या दिवसातील एकंदरीत 6वा सामना ज्याला सुरुवात होणार आहे बाबू स्पोर्ट्स विरुद्ध ब्लू स्टार सावंतवाडी. पुल केलाय चेंडू डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक गौरेश याच्याकडनं कोणती चूक होत नाही आहे. ब्लू स्टार संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. बाबू स्पोर्ट आपला कर्णधार जरा पाठवून द्या. एसीपी अमोल लढित आपल्याला विनंती असेल आपण जरा टॉस साठी या. टॉस आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. एसीपी अमोल लढित आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्या पुढच्या सामन्याचा. नको तुम्हीच करा याला लवकर. ये अमोल ये. पिंट्या गावडे ह्याच्या हस्ते त्या ठिकाणी टॉस केला जातोय. पिंट्या गावडे बाबू स्पोर्ट्स विरुद्ध ब्लू स्टार या दोन संघांदरम्यान 10 धावांची आवश्यकता. बाळा मडगावकर हा नावाचा फलंदाज मैदानावरती. पहिला चेंडू त्या ठिकाणी बघा फटका टोलवायचा होता कुठे फटका गेलाय कुठे. मला वाटतं टो इन लागलाय बॅटचा. फटका टोलवायचा होता स्क्वेअर लेगला फटका गेलाय लॉंग ऑनला. नक्कीच बाळाचा या फटक्यातून अंदाज तर तसाच आहे. 1 धावेची भर 9 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पुढे चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा निर्णय येतोय. या रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतात. पंच फक्त पहिल्यांदाच निर्णय झालेला आहे. पंच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात. पलीकडे आणि कोणाला चान्स नाही. फक्त पंचांसाठी रिव्ह्यूची या ठिकाणी सोय आहे. त्यामुळे हा वाईड चेंडू राहील याची नोंद घ्या. प्रणित स्वेअरची घोषणा. स्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धावसंख्या येऊन पोहोचली. आमचे गुणलेखक इरफान शेख सांगतायत 19 अजून फक्त आवश्यकता 8 धावांची. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न समीरचा आपण बघतोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं फटका टोलवायचा प्रयत्न प्रणितच्या गोलंदाजी विरुद्ध तो देखील असफल ठरलाय. चेंडू निर्धाव गेलाय. आता मात्र मला वाटतं 9 चेंडू शिल्लक राहिलेत इरफान आणि 9 चेंडू धावा हव्यात. किती धावा हव्यात 8. ड्राईव्ह केला जातोय अगदी डी महेश. ग्लेन फिलिप्स आपल्याला पाहायला मिळतोय परंतु त्या ठिकाणी थोडासा फंबल आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जर डी महेश याने जर अडवला असता तर ग्लेन फिलिप्सची आम्ही आठवण काढली असते. परंतु डी महेश यांचं थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण मी म्हणेन. 9 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बघणं महत्वपूर्ण ठरेल की बाळा मडगावकर एक षटकार लगावून सामना लवकर संपवेल का हे देखील बघणं महत्वपूर्ण. तो षटकार लगावेल का बाळा प्रणित विरुद्ध हे बघणं महत्वपूर्ण. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धावेची खूण पंचांकडनं केली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या आता मात्र 21 वर. 6 धावांची आवश्यकता. आता संधी आहे समीरकडे एक मोठा फटका खेळायचा. विनिंग ऑन अ हाय नोट. षटकार ठोकायचा. सामना आपल्या संघाच्या खिशामध्ये घालायचा हा प्रयत्न असेल समीरचा. हा प्रयत्न असेल बाळाचा आणि या प्रयत्नापासून रोखून ठेवावं लागेल प्रणितला. कोणी ब्लू स्टार संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम फलंदाजी घेतली. पुढचा चेंडू स्क्वेअर. 5 धावांची फक्त आवश्यकता. 8 चेंडू शिल्लक राहिलेत का इरफान. 8 चेंडू आणि 5 धावा. 7 चेंडू आणि 5 धावा. फुलटॉस चेंडू समीरनं भिरकवलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने चाललाय. थेट सीमा पार. षटकार. सामना या ठिकाणी जिंकतोय दत्तप्रसाद स्पाडन संघ. या स्पर्धेतला आपला पहिला विजय या ठिकाणी साकारतोय. विजयी दत्तप्रसाद स्पाडन संघ आपल्या मनापासून अभिनंदन. आपल्याला पुढल्या फेरीसाठी देखील शुभेच्छा. मराठा वॉरियर्स संघ आपल्याला देखील पुढल्या फेरीसाठी शुभेच्छा देत.
समालोचन कक्षातून मी गुरु चिट्टीस काही वेळा करता तुमच्या सर्वांची रजा घेत मायक्रोफोन पुन्हा एकदा या ठिकाणी सुपूर्द करतोय आमचे युवा समालोचक मॅन फ्रॉम कोल्सर कळणे आयुष देसाई यांच्याकडे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच